व्यायाम करणाऱ्यांमध्ये खास करून वेट लॉस करत असताना एक प्रश्न नेहमी पडतो, साखर खायचीच नाही का? पूर्णपणे बंद करायची का? तुम्हाला तुमच्या डायटिशियनने किंवा डॉक्टरने एखाद्या प्लॅनवरती काम करायला सांगितलं असेल, काय काय तुम्ही साखर बंद करू शकता किंवा काही मेडिसिन्स चालू असतील, त्या औषधांवरती रिॲक्शन काउंटर नको, त्यामुळे साखर बंद करायला डॉक्टर सांगू शकतात. मात्र विनाकारण पूर्ण साखर बंद करणं चुकीचं आहे. सर्वात पहिलं तर आपल्या ब्रेन फंक्शनला सुद्धा साखरेची गरज असते. तुम्ही कुठलाही व्यायाम करत असाल तर जी आपण साखर खातो कुठल्याही स्वरूपात ती ग्लुकोज म्हणून स्टोअर होते आणि व्यायामादरम्यान मसल्स ती ताकद म्हणून वापरतो. त्यामुळे अचानक जर का साखर बंद कराल, व्यायाम करतानाही त्रास होईल आणि नंतर दिवसभर खूप थकवा जाणवेल. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा व्यायाम करत असाल, वेट ट्रेनिंग असेल, कार्डिओ के कुठलाही, तुम्हाला त्याच्याने प्रचंड त्रास होऊ शकतो, थकवा जाणवू शकतो, हातपाय थरथर कापू शकतात. एवढंच नाही तर छोट्या मोठ्या गोष्टीत विचार करताना पण कन्फ्युजन वाटू शकतं. साखर कमी झाल्याचा परिणाम असतो. त्याशिवाय आपल्या मूडवर सुद्धा साखर खूप वाईट इफेक्ट टाकू शकते. खास करून सेरोटोनिन आणि डोपामाइन हे जे आपले हार्मोन्स आहेत त्यासाठी पण साखर गरजेची असते. जर ते नसेल तर आपल्या मूडमध्ये सुद्धा खूप चेंजेस येतील आणि तुम्हाला राग येणं किंवा एन्झायटी येणं होऊ शकतं. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या, साखर कमी करा, पण पूर्णपणे बंद करणं योग्य नाही.